संवादामध्ये जे कोणी आपले मित्र वेगवेगळ्या गावातून शहरातून सहभागी झालेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आत्ताचं आपलं जे भाषण आहे त्याला फार जास्त इतर प्रास्ताविक न जोडता लगेच सुरुवात करतो. परंतु तरीही एक मुद्दा मांडला पाहिजे की भागवत शिंदे सरांनी 6 महिन्यांच्या पूर्वी हा संवाद सुरू केला, महिन्यातून 2 याप्रमाणे, आणि आतापर्यंत 12 झालेत. मला खरं तर ते अगदी पहिल्याच महिन्यामध्ये असं म्हणत होते की मी या संवादामध्ये एकदा बोलावं, परंतु मी त्यांना असं म्हणालो की मला तुम्ही शक्य तितकं उशिरा बोलवा, जास्तीत जास्त अन्य लोकांची भाषणं किंवा संवाद होऊ द्या. आणि मग पुन्हा एकदा त्यांनी 2 आठवड्यापूर्वी जेव्हा मला सांगितलं की हे वर्ष संपत आलंय आणि या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात तरी आपण एक संवाद करावा, म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. चांगली गोष्ट आहे की आतापर्यंतचे 11 संवाद खूप चांगला प्रतिसाद मिळालाय असं मला कळलंय. त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठीही भागवत शिंदे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर हा सर्व संवाद वाचनाच्या संदर्भात आहे. वाचन कसं करावं, वाचन का करावं, कमी वेळेत जास्त कसं वाचावं, वाचन न केल्याने काय फरक पडतो, इत्यादी इत्यादी प्रश्नांच्या संदर्भात आतापर्यंत खूप चर्चा झालेली आहे. आणि या संवादातूनच कशाला बाहेरही आपण या प्रकारची चर्चा आपापसात करत असतो, वेगवेगळ्या विचारपीठावरूनही होत असते. मात्र आज मी जे बोलणार आहे ते म्हटलं तर खूपच परिचयाचं आहे, फक्त मी एखाद्या सूत्रामध्ये बांधून तुमच्या सर्वांच्या समोर मांडणार आहे. परंतु त्यात 2 अडचणी अशा आहेत की मुळात ऑनलाईन संवाद करताना खूप गंभीर, खूप सखोल किंवा खूप जास्त तपशिलासह बोलणं हे योग्य ठरत नाही. अनेकांचं नेटवर्क नसतं, हातात दुसरं काहीतरी काम असतं. अशा पार्श्वभूमीवर खूप खोलात न जाता विषयाची ओळख व्हावी असा माझा आजचा प्रयत्न असेल. दुसरं कारण असं की विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की मी तुम्हाला मराठीतील एकमेवाद्वितीय पुस्तकाबद्दल जर बोलायचं ठरवलं आणि एक 15 ते 20 उदाहरणं जरी घ्यायची म्हटलं आणि प्रत्येकाला 2-2 मिनिटं म्हटलं तरी 40 ते 50 मिनिटं त्यातच जाणार आहेत. आणि तिसरं महत्वाचं खरं कारण असं की यातल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल एक दीर्घलेख किंवा एक स्वतंत्र भाषण होईल अशा प्रकारची ही पुस्तकं मी जी निवडलेली आहेत ती आहेत. आणि मी 1 तासाचं विषय 2 किंवा 3 मिनिटात संपवणं हे किती न्याय देणारा असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणून तुम्ही हा विषय एक नवीन दालन आपल्याला खुलं झालंय आणि या दिशेने जाण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत, अशा हेतूने हे पुढचं माझं 45 किंवा 50 मिनिटांचं भाषण ऐकावं अशी माझी विनंती आहे. मुळात आपल्या आयुष्यामध्ये वेळ इतका कमी असतो आणि त्यात वाचनासाठी किती वेळ काढायचा, आपली बाकीची सगळी कामं, कुटुंबातल्या सगळ्या अडचणी हे लक्षात घेता. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह वाचन कसं होईल असा प्रयत्न विशेषतः विद्यार्थी दशा संपल्यानंतर किंवा कामाला लागल्यानंतर तरी आपण केला पाहिजे. तर त्याला कदाचित मी आता बोलतोय ते थोडंसं उपयोगी ठरू शकेल. मराठीतील एकमेवाद्वितीय असं म्हणताना एकमेवाद्वितीयचा अर्थ जर आपण थोडासा शब्दशः घेतला तर त्यासारखा दुसरा नाही किंवा यासम हाच, किंवा या प्रकारचं पुस्तक मराठीत अन्यत्र कुठलंही नाही प्रकारचं म्हणा किंवा असा आशय असलेलं, असा ढोबळ मनाने अर्थ आपण घेतो. आता अशा पुस्तकांची यादी तर खूपच मोठी आहे. आपण जे कोणी चांगले वाचक असतील तर असे प्रत्येक जण आपापली अशी एक मोठी यादी देऊ शकेल आणि त्याला कदाचित मराठीत एकमेवाद्वितीय असं म्हणू शकेल. कदाचित काही लोकांना अशी पुस्तकं स्वतःची माहीत असतील की स्वतःवर प्रभाव टाकून गेली किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर प्रभाव टाकून गेली, परंतु ती पुस्तकं काही जगाला माहीत नाहीयेत. त्या व्यक्तीसाठी ती एकमेवाद्वितीय असू शकेल, परंतु सर्व समाजासाठी किंवा मोठ्या समूहासाठी ते काही एकमेवाद्वितीय असतीलच असं नाही. या पार्श्वभूमीवर मी जे काही पुस्तकांच्या विषयी बोलेल त्यातली मी स्वतः जी वाचलेली आहेत त्याबद्दलच मी आज थोडंसं बोलेल. परंतु मी वाचलेली नाहीत मात्र एकमेवाद्वितीय आहेत
अशांची संख्या ही खूप जास्त आहे. त्यातली अनेक पुस्तकं मला माहिती आहेत, ज्याला मी एकमेवाद्वितीय म्हणेल, परंतु मी ती वाचलेली नाहीत. आणि अशी पण आहेत की जी मलाच माहीत नाहीयेत, परंतु त्यांना एकमेवाद्वितीय म्हणता येईल. त्यामुळे आजचं माझं भाषण संपल्यावर ज्याने त्याने आपापल्या एकमेवाद्वितीयची जर यादी करायचं ठरवलं आणि ती वाचनासाठी स्वतःचा एक रोडमॅप तयार करणं पुढच्या काही वर्षामध्ये, किंवा त्यातल्या किमान काही पुस्तकं वाचणं, काही नजरेखालून घालणं, काही चाळणं, काहींच्या विषयी इतर जाणकारांच्याकडून समजून घेणं, एवढं केलं तरी पुरेसं आहे. आता मराठीतील एकमेवाद्वितीय पुस्तक आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा पुस्तकं आपल्याकडे मराठीमध्ये कधी यायला लागली? तुमच्यापैकी काहींना तरी हे माहित असेल की मराठीमध्ये छापलं गेलेलं पहिलं पुस्तक 1805चं आहे. म्हणजे आतापासून साधारणतः 220 वर्षापूर्वी पहिलं पुस्तक मराठीमध्ये छापलं गेलं, आणि ते ग्रामरचं पुस्तक होतं, मराठी भाषेचं व्याकरण. हे पुस्तक पण महाराष्ट्रात नाही छापलं गेलं, हे पश्चिम बंगालमध्ये छापलं गेलं होतं. पश्चिम बंगालला पण एक श्रीरामपूर नावाचं एक गाव आहे, तिथे ते पहिलं पुस्तक छापलं गेलं, कारण महाराष्ट्रात आणि मराठीमध्ये तोपर्यंत छापखाने नव्हते. अर्थातच ब्रिटिश कालखंड येतो. तर 1805 पासून मराठीतली पुस्तकं आली, त्यामुळे आपण ज्याला आधुनिक मराठी साहित्य किंवा आधुनिक मराठीतला ग्रंथ व्यवहार असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा त्याचा अर्थ 1805 नंतरची मराठी पुस्तकं. मात्र 1805 पूर्वी छापील पुस्तकं नसतील, परंतु दुसरं काहीतरी होतं. ते काय होतं? तर प्रामुख्याने काव्य होतं. ते काव्य 3 प्रकारचं होतं. संतांनी लिहिलेलं काव्य होतं, पंत कवी किंवा पंडित कवी त्यांनी लिहिलेलं काव्य होतं, म्हणजे मोरोपंत वगैरे वगैरे. आणि तिसरं होतं तंत काव्य, म्हणजे शाहिरांनी लिहिलेलं. तर शाहिरी काव्य, पंडिती काव्य आणि संतांनी लिहिलेलं काव्य, असं ब्रिटिश भारतात किंवा महाराष्ट्रात येण्यापूर्वीच्या मराठी साहित्याची स्थिती होती. गद्यलेखन कमी होतं, पण ते तरी काय होतं, तर ते प्रामुख्याने गद्यलेखन हे चक्रधर स्वामींनी लिहिलेलं होतं. जे लीळाचरित्र आणि तत्सम जे ग्रंथ आहेत त्याला आपण गद्य म्हणतो, परंतु तेही गद्यपद्य या दोन्हीच्या सीमारेषेवर आहे. तर आधुनिक मराठीतल्या आपल्या एकमेवाद्वितीय पुस्तकांच्या बद्दल बोलण्याच्या पूर्वी आपण एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे की मराठीचा या आधुनिकतेच्या पूर्वीचा किंवा संत पंत तंत यांच्या काळातला जो काही लेखन व्यवहार असेल किंवा पुस्तक व्यवहार असेल, तो काय होता? तर त्याची ठळक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत की पहिला मराठीतला असा मोठा लक्षणीय ग्रंथ म्हणजे आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, ज्ञानदेवाने लिहिलेली, जी भगवद्गीतेवरची टीका आहे. दुसरं खूप प्रसिद्ध कवी संत तुकोबा, तुकारामांची गाथा. आणि तिसरा एक प्रवाह म्हटलं तर एकनाथी भागवत वगैरे बरीच नावं येतील, पण रामदास स्वामींचा दासबोध. तर आपण आपल्या सोयीसाठी जर असं म्हणालो की दासबोध हा मराठीतला एकमेवाद्वितीय ग्रंथ होता आधुनिक मराठीच्या पूर्वीचा, किंवा संतांच्या एकूण मांदियाळी मधला. तुकोबांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, आणि मग यामध्ये तुम्ही आणखी बरीच नावं टाकू शकता अनेक संतांची. ही सगळी एकमेवाद्वितीय आहेत, आणि ती जर 300-400 वर्ष टिकून राहिलेली असतील, त्यांचा प्रभाव अगदी सर्वसामान्य माणसांच्या पासून अगदी बुद्धिवंतांच्या पर्यंत किंवा जेमतेम साक्षर पासून उच्च शिक्षित माणसांच्या पर्यंत राहिलेला असेल, तर ही सुद्धा एकमेवाद्वितीय आहेत. परंतु आजच्या माझ्या भाषणामध्ये मी त्याचा समावेश करणार नाही, कारण तो एक स्वतंत्र विषय आणि त्यावर बोलण्यासाठी योग्य अधिकारी व्यक्ती राहू शकते की संत पंत तंत यांचं एकमेवाद्वितीय काय आहे. परंतु तरीही आधुनिककडे वळण्याच्या पूर्वी मला सांगितलं पाहिजे की या जवळपास 27 संत पंत असलेल्या कवींचं, आपल्या थोडक्यात सोयीसाठी ज्ञानदेवांना आणि तुकोबांना सुद्धा साहित्य प्रकार म्हणून आपण कवी म्हणू, जरी ते संत म्हणून आपण त्यांना संबोधत असलो तरी. तर अशा 27 लोकांचे निवडक वेचे असलेलं एक पुस्तक 1854 मध्ये आलं. त्या पुस्तकाचं नाव नवनीत. हे परशुराम तात्या गोडबोले नावाच्या एका
ग्रहस्थाने ते लिहिलेलं आहे. हे परशुराम तात्या कोण होते? तर हे होते मेजर कॅन्डी नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, ज्याच्याकडे मराठी भाषेतलं ट्रान्सलेशनचं काम आलेलं होतं. मराठीतलं इंग्रजीमध्ये घेऊन जाणं, इंग्रजीतलं मराठीत आणणं. आणि त्यावेळी त्याने त्यांच्याकडे एक पंडित, मराठीतला पंडित, की जो मराठी काव्य जाणतो, संस्कृत जाणतो, असा जो त्यांच्याकडे काय नोकरीसाठी म्हणून म्हणा किंवा सहाय्यक म्हणून जो नियुक्त केलेला होता, तो म्हणजे परशुराम तात्या गोडबोले. तर आता हे कॅन्डी बद्दल मात्र थोडीशी कुतूहल आपल्यापैकी काहींना नसेल तरी ते निर्माण व्हावं, त्याबद्दल मी फार बोलणार नाही. मेजर कॅन्डी येईपर्यंत मराठी भाषेला विरामचिन्ह नव्हते. म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह ही सगळी मराठी भाषेला जर कोणी बहाल केलेली असतील तर ती मेजर कॅन्डीने केलेली आहेत. त्याआधी आपल्याकडे सलग मोडी लिपीमध्ये लिहिणं किंवा बाळबोध लिपीमध्ये लिहिणं आणि दंडक वगैरे सगळा प्रकार होता. विरामचिन्ह बहाल करणारा माणूस म्हणजे मेजर कॅन्डी. तर ह्या कॅन्डीच्या सहाय्यकाच्या भूमिकेमध्ये राहिलेल्या परशुराम तात्यांनी जे 1854ला नवनीत नावाचं पुस्तक केलं आणि त्यात मी मगाशी उल्लेख केला त्यातल्या प्रमुख संत आणि मोरोपंत नावाचे एक पंडित कवी आणि अनंत फंदी हे म्हटलं तर तंत कवी जे संगमनेरचे. तर अशा सगळ्या 27 लोकांचे जे वेचे आहेत, साधारणतः एक 500-600 पानांचं पुस्तक, ते आधुनिक आणि प्राचीन दोन्हीच्या उंबरठ्यावरचं सर्वात महत्वाचं पुस्तक मानायला पाहिजे. आणि 1854 हा कालखंड लक्षात घ्या. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1858ला झाली. टिळक आणि आगरकरांचा जन्म 1856ला झाला. एवढ्यावरून 1854 हा किती जुना काळ आहे हे आपल्या लक्षात येईल. तर ते पुस्तक अनेक त्याच्या आवृत्त्या आल्यात. आजही ते उपलब्ध आहे की नाही मला माहित नाहीये गेल्या काही वर्षात. परंतु मला जर विचारलं की जुन्या काळातलं कोणतं पुस्तक साधनाकडून तुम्हाला नवीन आवृत्ती आणायला आवडेल, तर मी त्या नवनीत पुस्तकाचा उल्लेख करेल. साहजिकच त्यातलं सर्वच काव्य आपल्याला सगळ्यांना समजेल, अपील होईल, रुचेल असं नाही. रुचण्याचा प्रश्न येणार नाही, समजण्याचा काही बाबतीत येऊ शकतो. परंतु मी असं म्हणेल की मराठी भाषेतलं ते एकमेव द्वितीय पुस्तक आहे की जे प्राचीन वाङ्मयाच्या ओळख करून देणारं, निवड करून दिलेलं, प्रत्येक त्यातल्या संतांची किंवा त्या कवीची अतिशय थोडक्यामध्ये ओळख परशुराम तात्यांनी करून दिलेली आहे. तर मी असं म्हणेल की हे पुस्तक आपल्यापैकी ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल त्यांनी जरूर पाहावं, नजरेखालून घालावं, त्याच्यातलं जे काही अपील होईल ते वाचावं. विशेषतः कमी भाग जो असेल, छोटे छोटे तुकडे, उदाहरणार्थ अनंत फंदीचे कोणते फटके त्यात दिले आहेत किंवा शेख महम्मद यांचं कोणतं काव्य त्यामध्ये आलेलं आहे किंवा मुक्ताबाई जनाबाई यांचे कोणत्या काव्यपंक्ती निवडलेल्या आहेत परशुराम तात्यांनी, म्हणजे संपूर्ण संत साहित्याचा एकत्रित असा एक गोषवारा ज्याला आपल्याला म्हणता येईल असं ते पुस्तक आहे. ते पुस्तक विकत जरी नाही मिळालं तरी तुम्हाला गुगलवर डाउनलोड करता येईल. 500-600 पानांची PDF आहे आणि जरूर ते नजरेखालून घालावं. विशेषतः त्याची प्रस्तावना वाचा. त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आल्यात. ती प्रस्तावना म्हणजे परशुराम तात्या कोण, थॉमस कॅन्डी कोण आणि एकूण तो कालखंड, ती निवड कशी केली, त्या काव्यपंक्ती कशा निवडल्यात, याबद्दल खूप इंटरेस्टिंग अशी माहिती येईल. तर ती वाचा. प्रत्येक कवीचा थोडक्यात परिचय दिलाय. आता आज ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा कुणी पण परिचय देईल, पण त्यावेळी कसा लिहिलेला आहे 1854ला आणि अतिशय थोडक्यात, हे फार मनोरंजक म्हणता येईल. तर पहिलं मी म्हणेल की ते पुस्तक आपण विकत घ्या, वाचा, नजरेखालून घाला, जे शक्य असेल ते. दुसरं ज्याला मी पुस्तक म्हणायचे की नाही हा प्रश्न वेगळा. त्याला सूची म्हणा, कोश म्हणा. एक दाते सूची आहे. जसं तुम्ही परशुराम तात्यांचं नवनीत नजरेखालून घातलं पाहिजे, तसं दाते सूची गणेश शंकर दाते नावाचे एक खरं तर क्लार्क म्हणून काम केलेलं होतं. त्यांचा कालखंड असाच साधारणतः 18व्या शतका 1901 पासून आपल्याला म्हणता येईल. त्यांना 50 एक वर्षांचं आयुष्य लाभलं. आणि यात गणेश शंकर दाते यांनी जी दाते सूची केलेली आहे, ती दाते सूची काय आहे तर 1850 पासून 1950 पर्यंत म्हणजे 150 वर्षामध्ये मराठीमध्ये जी पुस्तकं प्रकाशित झाली या सर्व पुस्तकांची नोंद म्हणजे
दाते सूची आहे. दाते सूचीचे 2 खंड आहेत मोठ्या आकारातले. एकाची 800,000 पानं असतील, दुसऱ्याची पण 700-800 पानं असतील. आणि या 150 वर्षामध्ये मराठीमध्ये साधारणतः 26,600 पुस्तकं प्रकाशित झाली. या सर्व पुस्तकांची नोंद असलेली ती 2 खंडांची ग्रंथसूची आहे. आणि काय आहे त्याच्यामध्ये अतिशय थोडक्यात माहिती आहे. पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशित कोणी केलं, कधी केलं, पुस्तकाचा आकार किती मोठा होता, पानांची संख्या किती, मुखपृष्ठ त्यात आहे का, अनुवादक कोणी आहे का, मूळ कोणती भाषा, किंवा त्याच्यामध्ये चित्र आहेत का, त्याची पानं किती, कुठल्या ठिकाणावरून प्रकाशित झालं, आवृत्त्या किती आल्या, असं प्रत्येक पुस्तकाच्या बद्दल थोडक्यात असलेली माहिती अशी किती तर 26,500 पुस्तकांची माहिती. महत्वाचं वैशिष्ट्य असं की 27 वर्ष गणेश शंकर दाते यांनी खपून ही ग्रंथसूची तयार केलेली आहे. क्लार्क म्हणून ते काम करत होते, उरलेल्या वेळामध्ये त्यांनी काम केलंय. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, त्यावेळी आत्ताच्या सारख्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या, आत्ताच्या सारख्या डायऱ्या नव्हत्या. तर ही सगळी पुस्तकं ग्रंथालयात जाऊन, काही संस्थांच्याकडे जाऊन, ग्रंथसंग्राहकांच्याकडे जाऊन त्यांनी प्रत्येक पुस्तकाची नोंद केलेली आहे. महत्वाचं म्हणजे पत्र पाठवलं कोणाला तरी आणि तुम्ही तुमच्याकडच्या ग्रंथांची नावं किंवा ही यादी आम्हाला पाठवा, असं त्यांनी केलेलं नाही. स्वतः पुस्तक हातात घेऊन ते सर्व तपशील लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याची अधिकृतता कमालीची जास्त आहे. आणि आश्चर्य असं की जर तुम्हाला त्या 150 वर्षातलं एखादं पुस्तक शोधायचं असेल तर तुम्हाला दाते सूचीमध्ये हमखास त्याची नोंद सापडेल. आणि उलट, जर कोणी असं म्हणाला की त्या दाते सूचीमध्ये नाही परंतु पुस्तक आहे, तर तो पूर्णतः खोटं बोलतोय असं खुशाल समजा. दाते सूचीमध्ये नाही आणि नंतर कोणाला तरी पुस्तक सापडलंय असं एकही उदाहरण नाही. आणि नंतर कधीतरी पुस्तकाचा शोध लागलाय आणि त्या दाती सूचीमध्ये उल्लेख नाही असंही सापडणार नाही. तर किती चिकाटीने या माणसाने हे काम करून ठेवलंय त्याचा हा पुरावा आहे. ही दाते सूची अभ्यासकांसाठी प्रामुख्याने उपयोगाची असते. दाते सूची होती म्हणून कितीतरी जुन्या काळातील पुस्तकांचा शोध लागला. मी पुढे एक उदाहरण देईल तुम्हाला की केवळ दाते सूचीमुळेच त्याचा शोध लागला. परंतु अनेक अभ्यासकांच्यासाठी, संशोधकांच्यासाठी, प्रकाशकांच्यासाठी किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांच्यासाठी दाते सूची हा अतिशय महत्वाचा ऐवज आहे. आणि दुर्दैव म्हणा, दुःखदायक गोष्ट म्हणा, जर तुम्हाला 1950 पासून 2025 पर्यंतची म्हणजे गेल्या 75 वर्षातील प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकांची यादी जर पाहायची असेल तर तुम्हाला मराठीमध्ये कुठेही उपलब्ध नाही. वेगवेगळे प्रयत्न झालेत. दाते सूचीच्या पद्धतीने नंतरही काही पुस्तकांची यादी झाली, परंतु तुम्हाला आजही या घडीपर्यंत ही अशी यादी मिळणार नाही. एवढंच दूर कशाला, गेल्या 1 वर्षभरामध्ये मराठीमध्ये किती पुस्तकं प्रकाशित झाली, गेल्या 5 वर्षात किती झाली, त्याची यादी आम्हाला द्या असं जर म्हटलं सर्वच्या सर्व, तर तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार नाही. आपल्याकडे शासन संस्था आहे, शासनाच्या अखत्यारीतली अनेक मंडळं आहेत, अनेक प्रकाशन संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, तरीही 1950 ते 2025 पर्यंतच्या ग्रंथांची यादी आपल्याकडे नाही. इतक्या सुविधा असताना, एवढा पैसा असताना, आणि त्या आधीच्या 150 वर्षातील सर्वच्या सर्व पुस्तकांची यादी आहे. यावरून गणेश शंकर दाते यांना आपण किती मनोमन वंदन केलं पाहिजे हे लक्षात येईल. आता ह्या 2 मी म्हणालो, पहिलं जसं नजरेखालून घाला आणि शक्य तेवढं वाचा, तर दुसरं पुस्तक जे ग्रंथसूची ग्रंथालयाचा, प्रत्येक ग्रंथालयात सामान्यतः असेलच ते, मोठ्या ग्रंथालयात, तर तुम्ही फक्त नजरेखालून घाला की काय स्वरूपाची पुस्तकं कुठून कुठून महाराष्ट्रात प्रकाशित झाली, लेखक कोण होते, विषय कोण होते, म्हणजे 1852चं पुस्तक, 60चं पुस्तक, 90चं पुस्तक, 1901चं, 1905चं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या बाहेरून प्रसिद्ध झालेली, सयाजीराव गायकवाडांच्या बडोद्यातून प्रसिद्ध झालेली, कर्नाटकातून प्रसिद्ध झालेली, ही सगळी यादी, पुस्तकाची नावं, विषय, अनुवादक,
हे सगळं भरभर भरभर नजरे काढून घातलं तरीही आपण चकित होतो. एखादी कादंबरी वाचावी म्हणजे जर कोणाला पुस्तक व्यवहाराची थोडी बहुत आवड असेल, गोडी असेल, तर दाते सूची हे तुम्हाला, जर तुम्ही पानं उलटायचं ठरवलं आणि मोकळा वेळ आहे, तर 2 तास 3 तास कधी जातील याची गॅरंटी नाही. अशा प्रकारची ही दाते सूची आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे लोक वाचन व्यवहारात जर गुंतलेले असाल तर दाते सूची जाऊन बघा. मग तुम्हाला मराठीतला एकूण ग्रंथ व्यवहाराची व्याप्ती आणि खोली याचा अंदाज येईल. दाते सूचीचाच मी उल्लेख केला, त्यातून सापडलेलं एक महत्वाचं पुस्तक जे लिहिलं गेलं होतं 1882 ला, दाते सूचीमध्ये त्याचा उल्लेख होता. आणि ते सापडलं कधी? 1882 ला लिहिलं. त्यावेळी जे काही 2, 4, 5 वर्ष ते थोड्याफार लोकांनी वाचलं असेल, पोहोचलं असेल, परंतु ते सापडलं 1975 ला. म्हणजे 82चं पुस्तक त्यानंतर जवळपास 90 वर्षांनी पुन्हा एकदा लोकांना माहीत झालं. आणि ते खूपच महत्वाचं पुस्तक. त्याचं नाव स्त्री पुरुष तुलना. लिहिलंय कोणी? तर ताराबाई शिंदे नावाच्या एका बुलढाण्यातील, विदर्भातील एका सरदार घराण्यातील महिलेने. पुस्तक किती मोठं आहे? तर जेमतेम 50 पानांचं. म्हणजे खरं तर एक निबंध येतो. त्या निबंधाच्या संदर्भात 1975 ला जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आलं, तेव्हा काही अभ्यासक, संशोधक शोध घेत होते की आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आलंय, तर आपल्याकडे एकदम सुरुवातीच्या काळात कोणत्या महिलांनी काहीतरी चांगलं, वेगळं, इंटरेस्टिंग लिहिलं होतं. आणि अर्थातच कथा, कविता, काही प्रमाणात कादंबऱ्या महिलांनी 1850 पासून वेगवेगळ्या काळात कमी अधिक प्रमाणात लिहिलेलं होतं. जरी ते प्राथमिक स्वरूपाचं असेल, बाळबोध असेल, तरी तशी यादी बरीच सापडली. परंतु 1975च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं होत असताना असं लक्षात आलं की, माझ्या माहितीप्रमाणे स. ग. मालशे होते ते अभ्यासक, संशोधक, पहिल्यांदा ज्यांनी शोध घेतला. तर स्त्री पुरुष तुलना नावाचा एक निबंध बुलढाण्यावरून प्रसिद्ध झाला, 52 पानांचा, या आकाराचा, आणि ताराबाई शिंदे नावाच्या लेखिकेने. असं जेव्हा दाते सूचीमध्ये ती नोंद सापडली, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली की स्त्री पुरुष तुलना ह्या शीर्षकातूनच काहीतरी हे वेगळं आणि इंटरेस्टिंग दिसतंय, आणि त्याला निबंध म्हटलं होतं. लेखन प्रकार कोणता? तर निबंध. तर काय लिहिलं असेल बाबा या निबंधामध्ये 1882 मध्ये? आणि मग त्यांनी बरेच वेगवेगळे जुने पुराणे ग्रंथालय पालथी घातली आणि अखेरीस त्यांना ते पुस्तक सापडलं. ते छोटं पुस्तक वाचल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याला फेमिनिझम किंवा स्त्रीवाद म्हणतात, जो 1975च्या दरम्यान जगभरामध्ये चर्चेमध्ये होता, तर फेमिनिझमची आद्य पुरस्कर्ती किंवा आद्य प्रवर्तक मराठीमध्ये तर ताराबाई शिंदे होत्या. त्या निबंधामध्ये ज्या प्रकारची भाषा आहे, ज्या प्रकारची उदाहरणं आहेत, आणि ज्या रोखठोक पद्धतीने स्त्री आणि पुरुष यांची जी तुलना केलेली आहे, तिला कोणीही सलाम करावं असं आहे. भाषा जुन्या वळणाची आहे, परंतु ती जर थोडीशी काळजीपूर्वक वाचली, त्या पुस्तकाला नंतर अनेक लोकांनी तळटीपा लिहिल्या, त्याचे मागचे पुढचे संदर्भ दिले, त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा होत्या त्याच्याविषयी अधिक माहिती दिली, आणि जी नंतर संपादनं आली, तर ती अगदी 200-250 पानांची आहेत. म्हणजे आम्हीच ते प्रकाशित केलंय गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये, नवीन आवृत्ती. तर विलास खोले यांनी त्या पुस्तकाचं संपादन केलं. मूळ पुस्तक 50 पानांचं आणि 150 पानाच्या तळटीपा आणि प्रस्तावना आहेत. हे पुस्तक इतकं महत्वाचं की ते नंतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागलं. जुन्या काळात आणि आताही कदाचित असेल, शाळांच्या मध्ये विशेषतः 8वी, 9वी, 10वीला कधी ना कधी ताराबाई शिंदेचा धडा त्या एकाच पुस्तकातला ठेवलेला असायचा, आणि ते ताराबाईंच्या नावावर तेवढंच एकमेवा द्वितीय असं पुस्तक आहे. नंतर ते परदेशी विद्यापीठामध्ये सुद्धा ते पुस्तक इंग्रजीमध्ये अनुवाद होऊन अभ्यासक्रमाला लागलं. रामचंद्र गुहा नावाचे इतिहासकार आहेत, त्यांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्यामध्ये 19 भारतीय व्यक्तींचा समावेश केला की अशा व्यक्ती की ज्या आज उद्याच्या भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे विचार महत्वाचे ठरणार आहेत. तर त्यामध्ये त्यांनी ताराबाई शिंदेचा उल्लेख केला, तो केवळ या एका पुस्तकाच्या बळावर. त्याच्यातली भाषा अतिशय पल्लेदार आहे आणि त्याच्यातली निरीक्षणं कमालीची मार्मिक आहेत.
उदाहरणार्थ ताराबाई शिंदेंनी त्यात एक वाक्य असं टाकलंय, म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात, की तुम्ही म्हणता की टाळी हे एका हाताने वाजत नाही. घरामध्ये जेव्हा नवरा आणि बायको यांचं भांडण होतं तेव्हा टाळी एका हाताने वाजत नाही, बायकोचा पण दोष आहे असं बोललं जातं. त्याच्यावर बाईंनी एक वाक्य लिहिलंय की होय, टाळी एका हाताने वाजत नाही, परंतु उजव्या हाताचा जोर नेहमीच जास्त असतो. आता हे किती मार्मिक वाक्य आहे, की बरोबर आहे, भांडणामध्ये दोघांचाही दोष असतो, परंतु उजव्या हाताचा जोर जास्त असतो. त्यामुळे पुरुषांचा त्याच्यामधला वाटा त्या भांडणामधला हा जास्त आहे असं ताराबाईंनी सूचित केलेलं आहे. अशी अनेक निरीक्षण आहेत, पण मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. जसं ताराबाईंचं हे एकमेव द्वितीय पुस्तक आहे, त्यांनी त्या आधी आणि नंतर काहीही लिहिल्याचं कुठेही सापडलेलं नाही. ताराबाई शिंदे सरदार घराण्यातल्या होत्या, 50-1 वर्षांचं आयुष्य लाभलं असेल, असे वेगवेगळ्या कागदपत्रातून हाती लागलं. महात्मा फुल्यांच्या त्या अनुयायी होत्या असे पण संदर्भ लागलेत. मात्र ताराबाईंचा फोटो उपलब्ध नाहीये. तुम्ही जर गुगलवर गेलात आणि ताराबाई शिंदे नाव टाकलं तर लोकांनी काहीतरी फोटो वेगवेगळे वापरलेले दिसतील. ताराबाईंचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक अनेक लोकांनी प्रकाशित केलंय, त्याच्यावर पण काही फोटो वापरलेत किंवा चित्र वापरलेत. ताराबाईंचं नाही, ती काल्पनिक चित्र आहेत. ताराबाईंचा फोटो कधीही सापडलेला नाही, त्यामुळे तशी काही फसगत होऊ देऊ नका. आता आणखी अशाच 2 महिलांचा उल्लेख मला 2 किंवा 3 केला पाहिजे, म्हणजे आपलं हे सूत्र जरा पुढे जाईल. रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडे यांची पत्नी, त्यांनी लिहिलेलं आमच्या आयुष्यातील आठवणी हे असंच एक अतिशय युनिक पुस्तक आहे. म्हणजे रानडे हे मराठीतील प्रबोधन युगाचे आद्य प्रवर्तक असं मानलं जातं आणि रानड्यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचं बीज टाकलं इथपर्यंत रानड्यांचं श्रेय तर आहेच. परंतु देशाचे पंतप्रधान नेहरू, नेहरूंचे गुरु गांधी, गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळकृष्ण गोखल्यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे, ही चौकट किंवा चौकडी साखळी लक्षात घेतली तरी रानड्यांचं स्थान काय असेल याची आपल्याला कल्पना येते. तर अशा या रानड्यांना जेमतेम 60 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि त्यांची दुसरी पत्नी म्हणजे रमाबाई, ती त्यावेळी 12-13 वर्षांची होती आणि रानडे त्यावेळी 32 वर्षांचे होते. म्हणजे दोघांच्या वयामध्ये साधारणतः 20 वर्षांचं अंतर होतं. आणि लग्न झाल्याच्या नंतर 28 वर्ष रमाबाई आणि न्यायमूर्ती रानडे या दोघांचं जे काही सहजीवन होतं त्या सहजीवनाचं वर्णन करणारं जे पुस्तक आहे ते म्हणजे आमच्या आयुष्यातील आठवणी. हे त्यांनी अर्थातच रानड्यांच्या मृत्यूनंतर लिहिलं, पण मराठीतलं एक अतिशय माइलस्टोन मानलं जाणारं पुस्तक आहे. 12 वर्षाची मुलगी लग्न होऊन एका न्यायाधीशाच्या घरामध्ये जाते, त्याची पत्नी म्हणून वावरते आणि एक अतिशय हायली इंटेलेक्च्युअल आणि ही निरक्षर किंवा जेमतेम साक्षर, मग ती साक्षर कशी होते, रानडे तिला कशी शिकवतात, इथपासून तर रानड्यांनी पूर्ण भारतभरामध्ये केलेला प्रवास असेल, रानड्यांच्या घरात येणारे अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील जानेमाने लोक असतील, रानड्यांचं व्यक्तिगत आयुष्य असेल, कौटुंबिक जीवन असेल, हे इतक्या रसाळ पद्धतीने लिहिलेलं आहे की त्याचं आपल्याला एक कौतुक वाटतं. आणि मराठीतील जे आत्मचरित्र आणि विशेषतः महिलांचे आत्मचरित्र त्याच्यातलं अतिशय महत्वाचं किंवा टॉप 10 आत्मचरित्र जर म्हटलं तर त्यात रमाबाईंचा समावेश करावा लागेल. रमाबाईंनी स्वतःविषयी कमी लिहिलंय, रानड्यांच्या विषयी लिहिलंय, त्या काळातल्या परिस्थितीविषयी लिहिलंय. त्यामुळे हे एक एक पुस्तक म्हणजे त्या त्या काळाचा एकूण पट उलगडून पाहण्यासाठी खूप ऑथेंटिक मानलं जातं. अशाच प्रकारचं एक पुस्तक स्मृतिचित्रे नावाचं लक्ष्मीबाई टिळक, हे पण प्रचंड गाजलेलं आहे आणि साहित्याच्या क्षेत्रातील लोकांनी याची विशेष दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे. तर या लक्ष्मीबाई टिळकांना साधारणतः 1880 मध्ये त्यांचा जन्म आहे आणि 1937 मध्ये त्यांचा मृत्यू आहे आणि शेवटच्या 3-4 वर्षांच्या काळात त्यांनी त्यांचं स्मृतिचित्रे नावाचं आत्मकथन लिहिलंय. एक 400 पानांचं पुस्तक आहे. तर लक्ष्मीबाई टिळक या देवदत्त टिळक यांच्या घरामध्ये लग्न होऊन जातात आणि दरम्यान देवदत्त टिळक यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला असतो. एक ब्राह्मण कुटुंबातून आलेला माणूस, कवी लेखक असे देवदत्त टिळक
हे जाणीवपूर्वक ख्रिस्ती धर्म स्वीकारतात आणि त्यानंतर काही काळाने लक्ष्मीबाई टिळक सुद्धा ख्रिस्ती धर्मात प्रवेश करतात. तर एकूण त्या काळातली ती सगळी परिस्थिती, धर्मांतर, त्यातून होणारे स्थित्यंतर, वादसंवाद हे लक्ष्मीबाई टिळकांनी जे लिहिलेलं आहे आणि ते काही केवळ आणि केवळ सामाजिक आहे असं नाही, एक व्यक्तिगत आयुष्य अतिशय रसाळ पद्धतीने त्यांनी ते लिहिलंय. मी त्याचेही फार तपशील सांगत बसून आपला पुढचा वेळ किंवा पुढच्या जे काही तपशील द्यायचे ते कमी करत नाही. परंतु हे पुस्तक माइलस्टोन मानलं जातं. त्याच्या अनेक आवृत्त्या आलेल्या आहेत. तर मराठीतलं काय वाचलंच पाहिजे अशी जर यादी कोणीही केली 50-1 पुस्तकांची, तर त्यात लक्ष्मीबाई टिळकांचा उल्लेख केला जातो. आता लक्षात घ्या की जशा रमाबाई रानडे याही जेमतेम साक्षर किंवा पूर्ण निरक्षर होत्या, तशी स्थिती लक्ष्मीबाई टिळकांची पण होती. तर त्याही लग्न झाल्यानंतर थोडं बहुत लिहायला वाचायला शिकल्या. आणि तिसरं अजून एक उदाहरण म्हणजे त्यानंतर थोडंसं उशिराचं, ते म्हणजे बहिणाबाई चौधरींचं. बहिणाबाई चौधरी त्यांच्या कविता आपल्याला सगळ्यांना अभ्यासक्रमात कधी ना कधी 1-2 कविता वाट्याला आलेल्या असतील. तर या बहिणाबाईंचं वैशिष्ट्य असं की खानदेशामध्ये त्यांचं एक लहान गाव, आणि मला नाही वाटत की त्या आसपासच्या 10-20 गावांच्या पलीकडे बहिणाबाई कधी गेल्या असतील. अक्षर ओळखही त्यांना नव्हती. जात्यावरच्या ओव्या आणि शेतामध्ये काम करत असताना जे काही सुचलं त्यातून आलेल्या काव्यपंक्ती म्हणजे बहिणाबाईंच्या कविता हे पुस्तक आहे. तर बहिणाबाईंच्या कविता हे पुस्तक बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. त्यांना स्वतःला अक्षर ओळख नव्हती, लिहिता येत नव्हतं, पण त्यांचा मुलगा सोपान, बहिणाबाईंचं नाव चौधरी होतं, तर सोपानदेव चौधरी हा कवी होता. त्याने आपल्या आईने ज्या काही कविता गुणगुणत होती, म्हणून दाखवत होती, त्या कविता ज्या लिहून ठेवल्या होत्या त्या बहिणाबाईच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रे यांच्या हातात लागल्या आणि त्यांना हा किती मोठा चमत्कार आहे आणि मराठीतलं हे काव्य किती एकमेव द्वितीय आहे याचा साक्षात्कार झाला. मग त्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिला. संपूर्ण मराठी जगताला कळलं की अशा प्रकारची एक कवयित्री होती कोणीतरी, आणि जी आता आपल्या समोर नाहीये, आणि जिला आपली पंचक्रोशी सोडूनच जग माहीत नव्हतं, परंतु तिने जगातील गहन सत्य म्हणावीत किंवा मांडाव्यात अशा प्रकारच्या अनेक कविता लिहिल्यात. खोपा नावाची कविता कधीतरी अभ्यासक्रमाला असेल, किंवा मन नावाची कविता असेल, मन वडाय वडाय आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात आभाळात. आणि ह्या सगळ्या खानदेशी बोलीचा त्याला एक टच आहे, खानदेशी वराडी वगैरे. तर त्या बाईंचं काय स्थान आहे, तर ते एकमेव पुस्तक आहे आणि जे अनेक विद्यापीठात अभ्यासाला लागलं. त्याचा अनुवाद झालाय की नाही मला याची कल्पना नाही, परंतु त्याचा अनुवाद ही प्रक्रिया बरीचशी अवघड आहे. परंतु केवळ आणि केवळ त्या एकमेव पुस्तकाच्या बळावर आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव त्याला बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलेलं आहे. म्हणजे जी बाई कधीही शाळेत गेलेली नाही, जिच्या हयातीमध्ये तिची एकही कविता प्रसिद्ध झालेली नाही, त्या बाईंचं नाव एका विद्यापीठाला दिलं जातं तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी, अनेक दशकांनी. ही लक्षात घेतलं तर त्या काव्याची महती ही वेगळी सांगायची गरज नाही. मी कवितेच्या बद्दल बरंचसं बोललो, आणखी एका कवीबद्दल बोलतो आणि मग मी त्याबद्दल फार बोलणार नाही. केशवसूत नावाचे एक कवी, तोही कालखंड तोच आहे. 1860-65 दरम्यान त्यांचा जन्म आणि 1905 दरम्यान त्यांचा मृत्यू. तर या केशवसूतांच्या कविता सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमात असतील. शूर शिपाई, तुतारी किंवा इतर बऱ्याच सतारीचे बोल वगैरे अशा कविता आहेत. झपुर्झा नावाची एक कविता आहे. तर या केशवसूतांना सुद्धा जेमतेम 39 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांच्या हयातीमध्ये कविता प्रसिद्ध झाल्या, त्याची चर्चाही झाली, परंतु त्यांचा कविता संग्रह मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आलेला आहे. आणि अशा या केशवसूतांच्या कवितेचं काय स्थान आहे, तर मराठीमध्ये आधुनिक कविता आणि प्राचीन कविता असं जर विभाजन करायचं ठरलं तर केशवसूत हा एक मधला टप्पा मानला जातो. केशवसूत पूर्वकालीन कविता आणि केशवसूतांच्या नंतरची कविता. केशवसूतांच्या पूर्वी संत, पंत आणि तंत या तिन्ही प्रकारचे कवी होते, परंतु खूप साध्या, सोप्या, सुबोध पद्धतीने कविता लिहिणं, त्या सर्वसामान्य वाचकांना समजणं, म्हणजे ह्या भाषा आणि शैली इथपासून तर नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. ही कविता म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये क्रांतीचं गीत गाणाऱ्या कविता किंवा सामाजिक परिवर्तनाच्या कविता, तुतारी कवितेचं पण असंच आहे. तर अशा प्रकारे एक सामाजिक स्थित्यंतर, सामाजिक मोठे बदल याचा पुरस्कर्ता अशा अर्थाने सुद्धा केशवसूत आधुनिक कवी आहेत आणि लेखन प्रकार या अर्थाने तर ते आहेतच. याच दरम्यानच्या काळात आणखी एकमेवाद्वितीय पुस्तक, मी आता म्हणालो तसं केशवसूतांची कविता ही सुद्धा एकमेव पुस्तक आहे त्यांचं, आणि तेच मराठी भाषा जोपर्यंत आहे तेही टिकून राहणारच. दिवाकर नावाचे एक दिवाकरांचे नाट्यछटा, तर ते एक छोटं पण इंटरेस्टिंग पुस्तक आहे. साधारणतः एक 100-125 पानांचं पुस्तक आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून ते उपलब्ध आहे आणि त्याला विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली. मला वाटते की 50 किंवा 60 त्यामध्ये नाट्यछटा आहेत आणि प्रत्येक नाट्यछटा 1 किंवा 1.5 पानांची आहे. आणि नाट्यछटा हा प्रकार ज्यांचे कोणी मराठीमध्ये हायस्कूलचं शिक्षण झालेलं असेल, मराठी विषय असेल, त्यांना त्याचा थोडासा तरी अंदाज असेल. विशेषतः एकच नाट्यछटा खूप वेगवेगळ्या काळात अभ्यासक्रमाला होती, ते म्हणजे बोलावून आल्याशिवाय नाही. तर एक वर्गामध्ये पुन्हा पुन्हा नापास होणारा परंतु नट म्हणून चांगलं काम करणारा मुलगा, त्याचं मनोगत किंवा त्याचं स्वगत म्हणजे ती नाट्यछटा आहे. तशाच प्रकारच्या आणखी अशा नाट्यछटा आहेत की अतिशय छोटे छोटे प्रसंग, परंतु एक व्यक्ती बोलते आणि ती स्वगत म्हणून बोलते म्हणून आपण, मात्र तिच्यातून तो प्रसंग, ती घटना, तो सभोवताल हे सगळं अतिशय जिवंतपणे उभं राहतं. एवढंच नाही तर ती व्यक्ती बोलते आणि मध्ये डॅश येतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून काय बोललं गेलं असेल, काय डायलॉग मारला गेला असेल, किंवा समोरच्या व्यक्तीकडून जरी नसेल तरीही ही व्यक्ती ज्याला कोणाला उद्देशून बोलते किंवा ज्यांचे संदर्भ घेऊन बोलते, तर ती माणसांनी काय उत्तर दिले असतील हिला, अशा प्रकारचं ते पुस्तक हे युनिक आहे. ते युनिक 2 अर्थांनी आहे. म्हणजे नाट्यछटा हा प्रकार मराठीमध्ये त्यानंतर कधीही कोणालाही लिहिता आलेला नाही. प्रयत्न अनेकांनी केले, परंतु तुम्हीच एखाद्या चांगल्या मराठीच्या अभ्यासकाला विचारा की दिवाकरांच्या सोडून नाट्यछटा कोणी लिहिल्यात, तर कोणाला लिहिता आलेल्या नाहीत. तेंडुलकरांनी सुद्धा असं म्हटलं की नाटक लिहिणं एक वेळ सोपं आहे, पण नाट्यछटा दिवाकरांनी लिहिल्या तसं करणं खूप अवघड आहे. म्हणजे त्यातली एक चिंगी महिन्याची झाली नाही तोच, अशी पण एक नाट्यछटा आहे. तर एक गृहस्थ असणारी महिला, तिची एक लहान जन्माला आलेली मुलगी 1 महिन्याची झालेली आहे आणि तिला ती आंघोळ घालते पाय पुढे करून. अजूनही ग्रामीण भागामध्ये महिला लहान मुलांना आंघोळ घालताना तशीच घालतात, तर पाय पुढे करायचे, तिच्यावर त्या मुलाला मुलीला उलटं पालटं झोपवायचं आणि पाणी टाकायचं. तर तशा प्रकारे त्या मुलीला आंघोळ घालत असताना, चिंगी नावाच्या मुलीला, ही त्या मुलीच्या संदर्भात जे जे काही स्वप्न पाहते ते स्वगत म्हणजे चिंगी महिन्याची झाली नाही तोच. किंवा त्या दिवाकरांच्या नाट्यछटात आणखी एक नाट्यछटा आहे, पंत गेले राव चढले. म्हणजे एका विशिष्ट पदावरून, काय शिक्षक म्हणून असेल, मुख्याध्यापक म्हणून असेल, तर ते जे होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या नंतर ज्याची कोणाची पदोन्नती होणार होती ते राव तिथं आले. आणि हे आपल्या सभोवताली अनेक वेळा घडतंच की कोणाचा तरी मृत्यू होतो आणि त्या जागेवर दुसरा येतो, तेव्हा एका बाजूला मृत्यू झाल्यानंतर असणारा शोक, आणि त्याच वेळी आता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळेच या दुसऱ्या व्यक्तीला त्या पदावर जाण्याची संधी मिळणं. तर राव चढले, त्यामुळे रावाच्या घरातली खुशी, आनंद आणि पंतांच्या घरातलं दुःख किंवा शोक, अशी ती अतिशय छोटी पण रोचक अशी नाट्यछटा आहे. तर त्या दिवाकरांच्या नाट्यछटा मी असं म्हणेल की आपल्या घरात असणं, मधून मधून वाचणं, शक्य असेल तर सभोवतालच्यांना वाचून दाखवणं, असं केलं तर ते खूपच इंटरेस्टिंग होईल. तर हे जे दिवाकर होते, तर यांनी शिक्षक म्हणून काम केलं पुण्यामध्येच. माझ्या माहितीप्रमाणे नुमवीला ते शिक्षक म्हणून असावेत. मी आता बरेच दिवस ते व्हेरीफाय केलेलं नाहीये. यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 30-35 वर्षाच्या काळात शिक्षक म्हणून
काम करताना मी बघतो फक्त ते फक्त एक दिवस सुट्टी घेतलेली होती. म्हणजे हे काय प्रकारचे शिक्षक असतील याची आपल्याला कल्पना येईल. हं. हे 1933 ला पुस्तक आलेलं आहे. म्हणजे आता यालाही जवळपास 95 वर्षे झालेत. 95 वर्षानंतरही मराठीमध्ये कोणालाही अ, या प्रकारच्या नाट्यछटा लिहिता आलेल्या नाहीत. आणि यांचं जे नाव आहे ते शंकर काशीनाथ गर्गे. नुमविलास होते. मला इथे सापडत नाहीये संदर्भ. तर आणि यांचं जे घर आहे ते साधना ऑफिस आहे, तिथून काही अंतरावरच होतं. तर या दिवाकरांचे नाट्यछटा छोटं पुस्तक आहे, 100 पानांचं. ते आपण जरूर मिळवा, वाचा. त्याच्यावर काय कार्यक्रम उपक्रम करता येत असतील तर ते जरूर करा. अशाच प्रकारे एक वेगळा प्रकार आहे की जो कधीच नंतर इतर कोणाला लिहिता आलेला नाही, तो म्हणजे झेंडूची फुले. आचार्य अत्रेंनी अनेक पुस्तकं लिहिलीत, परंतु झेंडूची फुले हे त्यांचं एक विडंबन काव्य आहे. विडंबन काव्य हा प्रकार मराठीमध्ये नंतर काही लोकांनी हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु झेंडूच्या फुलासारखं कोणाचंही नाव झालेलं नाही. झेंडूची फुले हे थोडंसं आता आउटडेटेड वाटेल, परंतु जिज्ञासूंनी ते पुस्तक किमान नजरेखालून घालणं, त्याचा इतिहास काय होता, त्याची प्रस्तावना वाचणं आणि त्यातल्या काही कविता. त्याचं कारण असं की त्यावेळी रवी किरण मंडळ होतं पुण्यामध्ये. तर या रवी किरण मंडळ म्हणजे कोण, तर एक माधव जुलियन जे होते मराठीतले मोठे कवी, तर माधवराव पटवर्धन, तर ते आणि त्यांच्या काही कवी मित्रांनी मिळून ते रवी किरण मंडळ स्थापन केलं होतं. आणि नियमितपणे ते एकत्र यायचे, परस्परांना कविता वाचून दाखवायचे. तर त्यांच्या कवितांची थोडीशी काय म्हणू, उपहासात्मक पद्धतीने केलेलं विडंबन म्हणजे ह्या कविता आहेत. म्हणजे त्या वेगवेगळ्या कवींनी ज्या काही कविता लिहिलेल्या असतील तर तशीच शैली, तशाच प्रकारचे शब्द वापरून, परंतु त्याचं विडंबन होईल अशा या कविता आहेत. आणि आचार्य अत्रेंनी असं म्हटलं होतं की त्या रवी किरण मंडळामध्ये एकच रवी होता, बाकी सगळी किरणं होती. या सगळ्या कवींच्या बद्दलचं त्यांचं ते वक्तव्य आहे. आणि एकच रवी म्हणजे कोण, तर माधव जुलियन हा खरा रवी होता, म्हणजे सूर्य होता आणि बाकीची त्याची किरणं होती. आणि खरं आहे की त्या रवी किरण मंडळामधले जे कोणी कवी होते ते नंतर कोणी फारसे नावारूपाला आलेले नाहीत. माधव जुलियन मात्र मराठीतले अतिशय महत्वाचे कवी मानले जातात. पण झेंडूची फुलं, झेंडूची फुलं हे नाव पण अत्र्यांनी का दिलं, इथपासून सुरू होतं. तर झेंडूच्या फुलांना वास नसतो आणि त्याच्याबद्दल अजून बरंच काय काय इतिहासामध्ये सांगता येईल, पण त्याचे आपण वळणार नाहीत तिकडे. तर आचार्य अत्रेंचं हे पुस्तक एक नजरेखालून घालावं, त्याची स्टोरी समजून घ्यावी आणि विडंबन काव्य मराठीमध्ये नंतर ज्यांनी कोणी करायचा प्रयत्न केला त्याची काय स्थिती झाली याचाही शोध शक्य असेल तर आपण आपल्या मित्रांच्या मार्फत घ्यावा. परंतु ते सुद्धा एकमेव द्वितीय पुस्तक आहे. त्याचाही कालखंड 1930च्या दरम्यानचा आहे, म्हणजे त्यालाही आता जवळपास 100 वर्ष झालेत आणि 100 वर्षामध्ये विडंबन काव्य परत आलेलं नाही. 1960च्या दशकात मराठीमध्ये खूप मोठा प्रवाह जो उदयाला आला तो होता दलित साहित्याचा. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आत्मकथन कविता होत्या, परंतु आत्मकथनाच्यामुळे मराठी साहित्य विश्व जे पारंपरिक होतं, शहरी, पांढरपेशी, मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय वगैरे वगैरे, त्याला पहिल्यांदा धक्के द्यायला सुरुवात केली ती दलित साहित्याने. अगदी बलुतपासून खूप आपल्याला त्याची आत्मचरित्र किंवा आत्मकथनात्मक कादंबऱ्या सांगता येतील, परंतु त्यातली 2 पुस्तकांचा मी उल्लेख जरूर करेल, बाकीचे आपल्याला माहित असतील. तर एक आहे आठवणींचे पक्षी. आठवणींचे पक्षी हे प्र. इ. सोनकांबळे यांनी लिहिलेलं पुस्तक आणि तेही एकमेव द्वितीय आहे. म्हणजे सोनकांबळे सरांची ओळख फक्त तेवढ्या एका पुस्तकासाठी आहे. इतर त्यांनी कदाचित छोटं मोठं काही लिहिलं असेल, परंतु नोन पुस्तक म्हणावं असं काहीही नाही. आणि त्यातून आठवणींच्या पक्षीच्या मधून पहिल्यांदा एकूण गावातल्या किंवा गावातून शहरात आलेल्या दलितांची स्थिती काय आहे हे ज्या दाहक पद्धतीने, हृदयद्रावक पद्धतीने पुढे आलं ते युनिक होतं. आणि त्यामुळे मराठीतल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय साहित्याला प्रचंड मोठे हादरे बसले.
तसं बेबी कांबळे नावाच्या बाईंचं एक आत्मकथन आहे, तेही दलित आत्मकथन मानलं जातं. पहिलं महिला महिला दलित आत्मकथन म्हणून बेबी कांबळेंचा उल्लेख केला जातो. आता जाता जाता हे सांगितलं पाहिजे की दलित स्त्रियांची आत्मकथनं यावर आमचे मित्र मनोहर जाधव यांनी PhD केलेली आहे आणि पुणे विद्यापीठाचे ते मराठी विभाग प्रमुख पण होते. डॉक्टर आंबेडकरांचे अध्यासनाचे पण प्रमुख होते. तर ज्यांना कोणाला दलित स्त्रियांची आत्मकथनं ही जाणून घ्यायची असतील आणि अर्थातच त्याचा प्रारंभ बेबी कांबळेंच्या पासून आहे, हे सगळं त्यांच्या त्या PhDच्या प्रबंधात नंतर त्याचं पुस्तकही आलं, त्यामध्ये आपल्याला सापडेल. आणि बेबी कांबळेंनी त्यांचं एकूण सगळं आयुष्य कुटुंबातलं आणि सभोवतालचं ज्या पद्धतीने मांडलंय ते थरारून सोडणार आहे. आणखी अशा पुस्तकांची बरीच नावं सांगता येतील, परंतु 10ला एक 4 ते 5 मिनिटं बाकी आहेत, म्हणून मी ही तुम्हाला फक्त वानगी दाखल काही नावं सांगितली. त्याच्या पुढे कितीही देता येतील, परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की युनिक मला कशासाठी म्हणायचंय, की जी लेखन प्रकार म्हणून पण युनिक होती, जी 50, 100, 150, 200 वर्षानंतरही टिकून राहिली, लोकांना खुणावत राहिली. त्या एकेका पुस्तकाच्या मधून केवळ ती व्यक्तीचं आयुष्य आलंय असं नाही, किंवा विचार आलेत असं नाही, तो सभोवतालचा समाज ज्या पद्धतीने आलेला आहे ते खरं युनिक आहे, म्हणून त्याला आपण एकमेवा द्वितीय म्हणतो. अशी अनेक नावं सांगता येतील. एक श्यामकांतची पत्रे नावाचं एक पुस्तक आहे, 300-350 पानांचं असेल. श्यामकांत हा 26व्या वर्षी मृत्युमुखी पडलेला एक तरुण. तुमच्यापैकी काहींना रियासतकार सरदेसाई माहित असतील. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी इतिहासामध्ये खूप काम करून ठेवलेलं आहे, आणि त्यांचा मुलगा श्यामकांत होता, त्याला त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये पाठवलं होतं, आणि तिथे काही काळ तो शिकला, आणि नंतर फर्ग्युसनला शिकला, आणि त्यानंतर तो परदेशामध्ये गेला, आणि अतिशय हुशार, अतिशय ब्रिलियंट, विद्यार्थीप्रिय त्या श्यामकांतने वय वर्ष 9 ते वय वर्ष 26 या काळात लिहिलेली सगळी पत्र ही त्याच्या आईवडिलांनी म्हणजे सरदेसाई आणि पती पत्नींनी नंतर एकत्रित केले, आणि त्याचं एक मोठं पुस्तक आलेलं आहे 300-400 पानांचं. तर त्यातून आई वडील आणि तो मुलगा या दोघांचं नातं एवढंच नाही, तर एक मुलगा वयाच्या 9व्या वर्षापासून तर 25-26व्या वर्षापर्यंत कसा कसा वाढत जातो, विचाराने, अनुभवाने, सभोवतालच्या घटना कशा टिपत जातो, भारतातल्या आणि विदेशातल्या, अभ्यासक्रमाबद्दल बोलतो, मित्रांच्या बद्दल बोलतो, चालीरीतीबद्दल बोलतो, आणि त्याचा अतिशय दुर्दैवी अंत झालेला आहे. शेवटच्या काळामध्ये तो आजारी पडलेला आहे, आणि शेवटचं पत्र त्याने मृत्यूशय्येवरून लिहिलेलं आहे की आता माझं हे तुम्हाला शेवटचं पत्र आहे, आणि मला पूर्ण खात्री आहे की मी काही दिवसात नाही तर कदाचित काही तासांनी मरणार आहे. आणि त्याने अतिशय सुवाच्य अक्षरात ते पत्र लिहिलंय, लांबलचक पत्र आहे, एक फुलस्केपची 2 पानं वगैरे म्हणता येईल, 1 किंवा 2 पानं असं त्याच्या हस्ताक्षरातलं पत्र सुद्धा मी जी आवृत्ती पाहिली होती त्या आवृत्तीमध्ये ते छापलेलं होतं. आता ती आवृत्ती आहे का नाही मला माहित नाही, पण सुवाच्य अक्षरातलं शेवटचं पत्र, आणि आई वडिलांना तो तुम्ही माझ्या मृत्यूनंतर कसं जगावं, कसं वागावं, आणि कसा धीराने आयुष्य घालवावं याबद्दल जे तो सांगतोय ते अतिशय थरारून टाकणार आहे. तर अशा अनेक पुस्तकांची यादी सांगता येईल, पण 10 वाजलेत. आता मी समोरून एक 4-5 मिनिटं घेतो. लोकहितवादींचा मी खरं उल्लेख करायचा राहून गेला, जो मी नोंद करून ठेवलेली होती कोणत्या पुस्तकाचं, पण तरी आपण 2 महत्वाची पुस्तकं सुटलेलीच आहेत माझ्याकडून सांगताना, म्हणून सांगतो. एक लोकहितवादी 1848 ते 1850 गोपाळ हरी देशमुख नावाचा एक तरुण. खरं तर लोकहितवादी म्हटलं की आपल्याला असं काहीतरी भव्य दिव्य वाटतं, पण त्या टोपण नावाने त्यांनी ते लेखन केलं, आणि हा तरुण त्यावेळी 23 वर्षांचा होता सुरुवात केली तेव्हा. तर वय वर्ष 23 ते 25 या 2 वर्षात त्यांनी 108 पत्र लिहिली. प्रभाकर नावाचं त्यावेळेच एक साप्ताहिक होतं, छोटी छोटी पत्र आहेत, एक जेमतेम 500, 600, 700 शब्द, म्हणजे 2 किंवा 3 पानांची, पण मराठीतलं पहिलं प्रगल्भ साहित्य मानलं जातं ते. तर 1848 ते 50, आणि या लोकहितवादींनी नंतरही अनेक पुस्तकं लिहिली, पण त्यांची खरी ओळख ही शतपत्रासाठी आहे. ते पुस्तक पण उपलब्ध आहे. आणि या लोकहितवादींचं आणखी एक वैशिष्ट्य असं
की अहमदनगरचं जिल्हा वाचनालय जे आहे ते पहिलं सार्वजनिक वाचनालय आहे आणि ते लोकहितवादींनी सुरू केलेलं आहे नगरच्या चितळे रोडवरचं. आणि त्या लोकहितवादींच्या बद्दल मला विशेष आपुलकी असण्याचं कारण मी साधारणतः 7वी-8वी पासून 12वी पर्यंत नगरला असताना रोज संध्याकाळी त्या अहमदनगरच्या चितळे रोडवरच्या वाचनालयात जायचो आणि तेव्हा बाहेर बोर्ड दिसायचं की महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक वाचनालय आणि मग काय संस्थापक लोकहितवादी वगैरे. तर तिथल्याच पहिल्यांदा बालविभागात आणि नंतर मोठ्यांच्या विभागात मी पुस्तकं वाचणं आणि वृत्तपत्र वाचणं. तर अशा या लोकहितवादींनी 25च्या आतल्या टप्प्यावर जे लेखन केलंय आणि त्याला आता बघा 1850ला ते लिहिलंय. आता आपण आहोत 1900 संपलं, 2000 संपलं आणि त्यानंतर परत 25 वर्ष झालेली आहेत. म्हणजे साधारणतः 150, 1920, पावणे 200 वर्ष. पावणे 200 वर्षापूर्वीचं लेखन आजही युनिक आहे. 200 वर्ष होऊन गेली ह्या माणसाच्या जन्माला आणि वयाच्या 25शीत लिहिलेलं. तर ती शतपत्र जर वाचली तर एकूणच समाज, रूढी परंपरा, शिक्षण, धर्म, अंधश्रद्धा याबद्दल ज्या तडाखेबंद पद्धतीने लिहिलंय तर आजही आपण चकित होऊ अशी ती लोकहितवादींची शतपत्र आहेत. त्याला जोडून आणखी एक सांगितलं पाहिजे की एक मुंबईचे वर्णन नावाचं एक पुस्तक आहे. ते 1863ला आलेलं आहे. म्हणजे आजपासून काय साधारणतः 150 वर्ष, 1863, 1920 हा 150 वर्षापूर्वीचं हे पण पुस्तक आहे. आणि गोविंद नारायण माडगावकर हे मुळात गोव्यातले मडगावचे होते, परंतु मुंबईमध्ये स्थायिक झाले, शिक्षक म्हणून काम केलं आणि त्यांनी त्याच्या आधीची मुंबई 1863 पूर्वीची मुंबई, तोपर्यंत ते मोठं महानगर झालेलं नव्हतं. शहर होतं पण महानगर नव्हतं. मात्र गुजराती होते, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले होते, मराठी माणसं होती. त्या गावात, त्या मुंबई शहरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या खुणा असतील, तलाव असतील, तिथले खेळ असतील, तिथल्या शाळा असतील, तिथली माणसं असतील, भाजी बाजार असतील, याचं जे वर्णन केलंय तर मला असं वाटतं की ते पण एक मस्ट रीड पुस्तक आहे, एकमेवा द्वितीय आहे. आपण सगळेजण मुंबईला जातो आणि मुंबईच्या विषयी आपल्या मनात एक धडकी भरते, पण ते पुस्तक वाचल्यावर मात्र मुंबईच्या विषयी खूप जिव्हाळा वाटेल आणि मुंबई सुद्धा एका मोठ्या खेड्यासारखं कसं होतं आणि किती रम्य होतं 150 वर्षापूर्वी असं आपल्याला लक्षात येतं. मी जे म्हणालो की शेवटी मी 3-4 व्यक्तींची नावं सांगेल आता की ज्यांचं साहित्य एकमेवा द्वितीय. त्यांचं मी एकच एक पुस्तक नाही सांगणार, परंतु लेखन प्रकार म्हणूनच एकमेवा द्वितीय अशी 4 उदाहरणं 4-5 मिनिटांमध्ये देतो. तर आणि ती का देतो एकमेवा द्वितीय, तर तसं लेखन पण अन्य कोणाला मराठीत करता आलेलं नाही. उदाहरणार्थ सुरेश भट. सुरेश भटांची गझलांची एक 4 किंवा 5 पुस्तकं आहेत, 100-100 पानांची आहेत. एल्गार हा त्यातली त्यात जास्त प्रसिद्ध आहे किंवा रंग माझा वेगळा, परंतु सुरेश भटांच्या गझला या मराठीमध्ये एकमेवा द्वितीय आहेत. सुरेश भटांच्या सारख्या गझला मराठी किंवा गझल हा प्रकारच मराठीतल्या काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु सुरेश भटांच्या आसपासही जाता आलेले नाही. तर सुरेश भटांच्या गझलांच्या मधली कितीतरी विधानं वर्तमानपत्रांना हेडलाईन्स मिळालेली आहेत. तर किंवा अग्रलेखांचे मथळे हे सुरेश भटांच्या गझलांच्या मधून मिळालेले आहेत. सुरेश भटांच्या गझला या कितीतरी चळवळींना आणि आंदोलनांना बळ देणाऱ्या ठरल्या. कितीतरी सिनेमामधली गाणी आली, म्हणजे उष्यकाल होता होता काळ रात्र झाली हे सुरेश भटांचंच आहे. तर अशा या भटांच्या 3-4 पुस्तकं मला वाटतं की वाचनाची आवड असणाऱ्या माणसांनी एकदाच घेऊन यावीत आणि वाचावीत. जेवढ्या समजतील तेवढ्या समजतील. काही थोड्या दुर्बोध वाटल्या किंवा कळल्या नाहीत तर भटांचे अनेक चाहते आहेत, त्यांच्याशी संवाद करावा, परंतु हे युनिक आहे. तसंच एक दुसरं मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांनी डझनभर पुस्तकं लिहिली असतील आणि उभं आयुष्य वयवर्ष 20-25 पासून तर पुढची जवळपास 50 वर्ष जंगलामध्ये हा माणूस वावरला. अगदी काही महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि ते शेवटपर्यंत कार्यरत होते. परंतु जंगलामध्येच राहिल्यामुळे, वावरल्यामुळे तिथले पक्षी, प्राणी आणि वनस्पती किंवा एकूणच जीवसृष्टी याबद्दल त्यांनी जी 10-12 पुस्तकं लिहिलेली आहेत ती मराठीमध्ये तर एकमेवा द्वितीय आहेतच, परंतु अन्य भाषांच्या मध्ये सुद्धा चितमपल्लींच्या सारखं लेखन आलेलं नाही. आणि ते अवघड आहे
केवळ पुस्तकं वाचून किंवा कधीतरी जंगल सफारी करून अशा प्रकारची पुस्तकं लिहिता येत नाहीत. उभं आयुष्य त्यामध्ये घालावं लागतं आणि उभं आयुष्य घातलंय, कुतूहल आहे आणि लेखन पण करता येतंय अशी माणसं नाहीत. त्यामुळे मारुती चितमपल्लींचं लेखन केवळ मराठी नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा एकमेवाद्वितीय आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत माणसांच्या गोष्टी वाचतो, प्राण्यांच्या गोष्टी सुद्धा आपण माणसांच्याच पद्धतीने वाचतो. परंतु प्राणीसृष्टी काय आहे, वनस्पती सृष्टी काय आहे, जंगलं कशी आहेत, हे नीट समजून घ्यायचं असेल आणि ते समजून घेतलं तर मानवाचं अलौकिकपण किंवा वेगळेपण, ग्रेटनेस लक्षात येतं. आणि त्याच वेळी या एकूण पृथ्वीच्या पसाऱ्यामध्ये माणूस हा किती क्षुद्र आहे आणि तो कसा वागतो याच्याबद्दलच्या आपल्या जाणीवा चितमपल्लींच्या लेखनामुळे जास्त विकसित होतील असं मला वाटतं. तिसरा एक पॅटर्न म्हणून मी देतो, एक अनिल बर्वे नावाचा लेखक आहे. अनिल बर्वे तुमच्यापैकी खूपच कमी लोकांनी ऐकलं असेल आणि मी पण अनिल बर्वेंच्याकडे वळलो नसतो. माझे काका आहेत कम्युनिस्ट, हार्डकोर कम्युनिस्ट आहेत. आणि मी 12वी नंतर जेव्हा पुण्यात आलो तेव्हा ते मला म्हणाले होते की तुला आता वाचनाची आवड आहे, पुण्यात तू जाणार आहेस तर तुला अनिल बर्वेंची पुस्तकं मिळाली तर वाच. तर तोपर्यंत मला टिळक, आगरकर, आंबेडकर अशी लोक माहित होते किंवा खांडेकर आणि तत्सम लोकप्रिय लेखक माहित होते. तर हे अनिल बर्वे नावच माहित नव्हतं. आजही अनेक लोकांना माहित नाही. परंतु केवळ आमच्या त्या काकांच्यामुळे मी ती पुस्तकं घेतली आणि मी थरारून गेलो होतो. 5-6 पुस्तकं आहेत, 100 पानं, 80 पानं, 90 पानं एवढीच आहेत. प्रामुख्याने कादंबऱ्या आहेत त्या. आणि एक नाटक आहे, हमीदाबाईची कोठी नावाचं एक नाटक आहे, ज्याच्यामध्ये नाना पाटेकर वगैरे यांनी भूमिका केली होती. परंतु स्टड फार्म नावाचं एक छोटं पुस्तक आहे किंवा थँक्यू मिस्टर ग्लाड आहे, डोंगर म्हातारा झाला आहे, 11 कोटी गॅलन पाणी आहे, अशी एक 4 ते 5 पुस्तकं आहेत 100 पानांची. ज्यांना कोणाला नवीन वेगळं काहीतरी हवं आहे तर मी म्हणेल की तुम्ही ही अनिल बर्वेंची 4-5 पुस्तकं आणा आणि एक 8-15 दिवसामध्ये वाचा. अनिल बर्वेंच्या त्या लेखनात खरं तर कम्युनिझमचं जोरदार समर्थन केलेलं आहे, क्रांतीच्या मार्गाबद्दल बोललेले आहेत, हिंसक मार्गाला अपरिहार्यता त्याची अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे विचाराच्या या दृष्टीने आपण किती सहमत होऊ त्याच्याबद्दल वेगळं, पण त्यांनी ज्या पद्धतीने ते मांडलंय ते मराठी साहित्यातलं अनिल बर्वेंचं लेखन हे एक मला एकमेवाद्वितीय वाटत आलंय. आणि आता शेवटचं उदाहरण देतो. खूप परिचयाचं वाटेल, काही लोकांना कदाचित अतिशयोक्ती वाटेल, परंतु डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं लेखनही मराठीतलं एकमेवाद्वितीय आहे. दाभोलकरांनी 25 ते 30 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केली आणि ती चळवळ किती तिची व्याप्ती होती आणि ती एकट्याने नाही, हजारो कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी जे कार्यक्रम आणि उपक्रम केले त्याचा आकडा काही हजारांच्या मध्ये जाईल. भूत, भानामती, जादूटोना इथपासून जे सुरू होतं तर धर्मचिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन इथपर्यंत ते आलेले होते. आणि हे एका बाजूला चळवळ, दुसऱ्या बाजूला अभ्यास, विज्ञानाचा अभ्यास असेल, धर्माच्या संदर्भातला अभ्यास असेल, सामाजिक चळवळींचा अभ्यास असेल, अनेक लोकांशी बोलणं असेल आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष लढ्यातून आलेले अनुभव असतील, निघालेले निष्कर्ष असतील. तर हे सगळं डॉक्टर दाभोलकरांच्या डझनभर पुस्तकांच्या मध्ये ज्या पद्धतीने शब्दबद्ध झालेलं आहे तसं तुम्हाला भारतातल्या कुठल्याही भाषेमध्ये सापडणार नाही, कुठल्याच नाही. याचं कारण भारतातल्या कुठल्याच भाषांच्या मध्ये अशी चळवळ झालेली नाहीये एवढ्या प्रमाणात आणि एवढ्या तीव्रतेची. म्हणजे नास्तिकवादाच्या बद्दल झालं, भोंदूबाबा बुवांच्या बद्दल झालं, परंतु अशी चळवळ झालेली नसल्यामुळे तशा प्रकारचं साहित्य अन्य भाषेत आलेलं नाही. आणि डॉक्टर दाभोलकरांनी हाताळलेले विषय हे असे होते की ते सर्वांच्या जिव्हाळ्याचे. म्हणजे अनेक विषय असे असतात की ते विशिष्ट गटाला जवळचे वाटतात, परंतु दाभोलकरांनी हाताळलेले विषय धर्म, देव आणि एकूण रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा हे श्रीमंत असो, गरीब असो, उच्च शिक्षित असो, निरक्षर असो, कोणत्याही विचारधारेचा असो, कुठल्याही जातीतला असो, धर्मातला असो, या सगळ्यांना ऍड्रेस करणारे असतात आणि माणसाचे जगण्यासाठी आवश्यक असतं, अधिक चांगलं, सुखी आणि समृद्ध जगण्यासाठी. त्यामुळे डॉक्टर दाभोलकरांची एक 10-12 पुस्तकं आहेत, तर मला वाटतं की त्यातले किमान एक 4-5 पुस्तकं तरी आपल्यापैकी प्रत्येकाने ही वाचलीच पाहिजेत. ती सुबोध आहेत. तुमच्या माझ्या मनातले प्रश्न त्याच्यामध्ये अधोरेखित होतील
आणि आपल्या विचाराला जगण्याला काही एक दिशा मिळेल, विचार आणि पुनर्विचार करायला लावेल असं आहे. त्याच्यातही सुरुवात करायची म्हटलं तर छोट्या पुस्तकांच्या पासून करावं. म्हणजे अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम किंवा भ्रम आणि निराश ही 2 पुस्तकं त्यांनी अगदी सुरुवातीला लिहिली होती. एक 100 पानांची आहेत आणि त्यांचं शेवटची 2 पुस्तकं ज्याला म्हणता येईल की जी त्यांच्या मृत्यूनंतर आली, ते म्हणजे त्यातलं एक आहे प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे. तर हे पुस्तक म्हणजे एक दीर्घ मुलाखत आहे, 100 मिनिटांची झालेली मुलाखत आहे. आणि ही मुलाखत डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या 4 महिने आधी पुण्यामध्ये झालेली होती आणि त्याच्यामध्ये 25 प्रश्न आणि त्याची उत्तरं त्यांनी ज्या नेमकेपणाने दिलेली आहेत आणि ती मुलाखत मी घेतलेली आहे डॉक्टरांच्याच आग्रहावरून किंवा सूचनेनुसार. मी खरं तर त्या मुलाखत घेण्यासाठी फार उत्सुक नव्हतो, कारण आम्ही रोजच बरोबर आहोत. आठवड्यातले 2 दिवस मी त्यांचा ज्युनियर सहकारी आणि मी काय त्यांची मुलाखत घेणार. परंतु त्यासाठी मी 3 नावं पण त्यांना दिलेली होती की कोणी कोणी मुलाखत घेऊ शकेल चांगलं. परंतु त्यांनी ती 3ही नावं बाजूला ठेवून मला ती मुलाखत घ्यायला का सांगितलं याचं उत्तर मला अजूनही सापडलेलं नाही. परंतु आमच्या दोघांचा एकत्रित असलेला तो व्हिडिओ हा गेल्या 12 वर्षामध्ये अक्षरशः काही लाख लोकांनी पाहिलेला आहे. युट्यूबवर आहे, स्वतंत्र पण आहे आणि 1-1 मिनिट, 3-3, 4-4 मिनिटाचे ते 25 प्रश्न पण आहेत. तुम्ही जर युट्यूबवर गेलात, प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे हे जर टाकलं तर तुम्हाला ते 25 प्रश्न आणि उत्तर मिळतील. आणि त्याचं शब्दांकन करून आम्ही प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे हे पुस्तक डॉक्टर गेल्यानंतर काही महिन्यांनीच काढलं होतं. 70-72 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यातच एक न संपणारा प्रवास असं त्यांनी एक आत्मकथनात्मक लेख लिहिला आहे. आणि त्या लेखाचा उल्लेख मी असा करतो की जगातली लघुत्तम आत्मचरित्र जर निवडायची असतील तर लघुत्तम आणि उत्कृष्ट आत्मचरित्र तर डॉक्टरांच्या त्या लेखाचा उल्लेख करावा लागेल. एक न संपणारा प्रवास, जेमतेम 5000 शब्दांचा लेख आहे, 20 पानांचा. तर तोही त्या पुस्तिकेमध्ये समाविष्ट केलाय. त्यामुळे मी तर म्हणेल कदाचित तुमची सुरुवात प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या पुस्तकापासून करू शकता, दाभोलकरांचं एकमेवाद्वितीयत्व लक्षात घेण्यासाठी. आणि ते झाल्यावर दुसरं पुस्तक जे त्यांच्या परत मृत्यूनंतर आलं ते म्हणजे त्यांनी 10 भाषणं केलेली होती आणि वेगवेगळ्या विषयावर, वैज्ञानिक दृष्टिकोनापासून वास्तुशास्त्रापर्यंत. तर अशा 10 भाषणांचं शब्दांकन करून आम्ही जे पुस्तक आणलं साधना प्रकाशनाकडून, त्याचं शीर्षक विवेकाचा आवाज असं मी दिलं होतं. आणि याचं कारण डॉक्टर गेल्यानंतर अनिसाच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्याकडून जी घोषणा दिली जायची ती असायची विवेकाचा आवाज, आणि मग बाकीचे सगळे म्हणायचे की बुलंद करूया. तर ती घोषणा पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे त्यांच्या 10 भाषणांच्या पुस्तकाचं शीर्षक विवेकाचा आवाज असं मी दिलं. एवढी 2 पुस्तकं डॉक्टरांच्या हत्येनंतर साधना प्रकाशनाकडून आलीत. बाकीची सगळी पुस्तकं त्यांच्या हयातीत होती. त्यातली बहुतांश पुस्तकं ही राजहंस प्रकाशनाकडून आलीत आणि आणखी 3 पुस्तकं 3 वेगवेगळ्या प्रकाशनाकडून आलेली आहेत. तर विवेकाचा आवाज आणि प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे आणि अगदी सुरुवातीचे प्रश्नचिन्ह पूर्णविराम आणि भ्रम आणि निराश अशी 4 पुस्तकं जरी वाचली तरी मी म्हणेल की पुरेसं आहे. आणि अधिक लाईव्ह जर बघायचं असेल तर लढे अंधश्रद्धेचे हे पण साधना प्रकाशनाकडून त्याची नवीन आवृत्ती आलेली आहे. ते पुस्तक मोठं आहे, 300-350 पानांचं, पण पुढच्या टप्प्यावरती जरूर वाचावं. दाभोलकरांचं लेखन एकमेवाद्वितीय आहे. अन्य भाषांच्या मध्ये कदाचित पुढच्या 10, 20, 25 वर्षामध्ये त्यातलं लेखन ट्रान्सलेट होऊन जाणारच आहे. एवढंच नाही तर माझी पूर्ण खात्री आहे की जगामध्ये जिथे कुठे अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, भूत, भानामती, जादूटोणा आहेत आणि विशेषतः मागासलेल्या म्हणवल्या जाणाऱ्या किंवा अविकसित म्हटल्या जाणाऱ्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये 56 देश आहेत आफ्रिका खंडामध्ये, तिथे दाभोलकरांचं साहित्य मोठ्या प्रमाणात पुढच्या 20-25 वर्षामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या मुळे जाईल अशी मला खात्री आहे. अनुवादित स्वरूपात जाईल, ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात जाईल. त्यांच्या आवाजातले व्हिडिओ त्या लोकांच्या भाषेमध्ये ऐकता येतील असं आता AI ने संधी निर्माण करून दिलेली आहे. तर आता मी शेवटचं जरा आणखी जास्त धावतं घेतलं, परंतु मी जे एकमेवाद्वितीय सांगितलेले आहेत हे एवढेच नाहीत, आणखी आहेत. मी सुरुवातीला बहुधा तुम्हाला सांगितलं नाही, परंतु गेली 10 वर्ष माझ्या मनामध्ये मराठीतील एकमेवाद्वितीय या
विषयावर एक पूर्ण विशेषांक काढावा अशी कल्पना मनात आहे, किंवा लेखमाला करावी. मग किती वेगवेगळ्या लोकांना लिहायला सांगावं आणि त्यांच्याकडून लिहून घ्यावं. परंतु मी ते पुढे पुढे ढकलत आलो. याचं कारण यामध्ये एक मोठा धोका असा आहे की या पुस्तकांचा परिचय लिहून येण्याची शक्यता आहे आणि मला तो परिचय नको आहे. या पुस्तकांच्या मागची पार्श्वभूमी, तो कालखंड, ती कशासाठी वाचावी, त्याच्या मागच्या सगळ्या गमती जमती याच्यासह यावं असं ते वाटतंय आणि म्हणून मी तो विशेषांक काढलेला नाही. परंतु जर अधिक निवांतपणा मिळाला, वेळ मिळाला तर 20 ते 25 लोकांना सांगून 25 पुस्तकांच्या वर, मी आता बोललोय बहुतेक त्या सर्व आणि आणखी काही अशा 25 पुस्तकांच्या वरचे 25 चांगले लेख असा विशेषांक आणि नंतर त्याचं पुस्तक येऊ शकेल. एक महत्वाकांक्षी कल्पना माझ्या मनात अधूनमधून येते की या 25 पुस्तकांच्या वर मला जे अपेक्षित आहे ते स्वाभाविकच मला जास्त चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. फक्त मला त्यासाठी वेळ काढायला पाहिजे. साधारणतः एक 6 महिन्यांचा वेळ जर मला चांगला मिळाला तर 25 पुस्तकांच्या वरची एक लेखमाला मी म्हणालोय त्या पद्धतीने किंवा थेट पुस्तक असं होऊ शकेल. आणि आज हा विषय मी भागवत शिंदे सरांना दिला याचं कारण आपली जरा थोडी एक ट्रेलर आज दाखवावा आणि त्याच्यातून आपण स्वतःला आठवण करून द्यावी की हा विशेषांक किंवा पुस्तक आपल्याला आणायचंय. तर ती संधी मला या निमित्ताने दिली, याबद्दल भागवत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद.